कशा आहात? खूप मजेतच असाल. तर आजचा जो ब्लॉग आहे त्यामध्ये म्हणजे ॲक्च्युली यांना काहीतरी झालंय आणि मी त्यांच्यावरती खूप सारी थट्टा उडवली. तर ते थोडंसं म्हणजे चिडलं नाही पण रिॲक्शन देत होते की अगं असं नाही, अशामुळे असं झालंय. तर यांना काय झालंय, त्यांचा चेहरा खूपच भयंकर, म्हणजे काहीतरी झालंय. काय झालं असेल यांना, काय म्हणजे कसलं रिॲक्शन झालंय, तर यासाठी तुम्ही पूर्ण ब्लॉग पहा म्हणजे तुम्हाला कळेल की दादाला नक्की काय झालंय. तर काल रात्री झोपेतनं म्हणजे सकाळी उठलं आणि ती रिॲक्शन त्यांच्या चेहऱ्यावर झाली. त्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि कमेंट करून सांगा त्यावरती उपाय काय आहे. काय झालंय काय माहिती, डोळा उघडा सुजलाय डोळा माझा लय, मुंगी चावली वाटतं डोळ्याला आहे ना, दुखायला लागले. पण असं उघडताना असं उघडलं ना, ही भुई सुजली, माझी भुई सुजली. इकडे रे जरा, काय झालंय बघ डोळ्याला माझ्या. तर मोबाईल जरा एक मिनिट. काय झालंय बघ ना डोळा, काय झालंय डोळ्याला एवढं का सुजलंय? मुंगी चावली वाटतं. मुंगी? हा, मुंगी चावल्यावर एवढा डोळा सुजतो? बघ ना आता केवढा सुजलं, दुखायला लागला. असं उघडलं की असं नाही का, असं वरती टच होत नाही. हे बघ कसा टच होतोय ना, तसं हे टच नाही होते. म्हणजे मला चावली का नक्की? मुंगीच चावली. मग कोण चावणार दुसरं? मुलगी चावली? मुलगी कशी चावण? मग काय चावलंय? डोळा मारले होतं का असं कोणी? डोळा मारले होतं? डोळा मारला का तुम्ही कुणाला? मला मारलाय काल एकाने डोळा, माहितीये का? कुठल्याही एकाने डोळा? एकाने मारलाय मला डोळा. मी ब्लॉग मध्ये टाकन, याच्यामध्ये जर टाकत असेल तर. मला बल्ली भाईने डोळा मारलाय काल, त्याचा व्हिडिओ शूट करताना असा डोळा मारलाय. मग तुम्हाला डोळा आला का लगेच? डोळा नाही मला, मग लगेच दुसऱ्या दिवशी असं होतंय म्हणल्यावर. पोरगी बिरगीचा विषय नाही, पण पोराने नक्की डोळा मारलाय मला. पण दुखतोय माहितीये का. पोरगी बिरगी नाही मारणार. तू मारलाय का डोळा कधी मला? मी डोळा कशाला मारेन तुम्हाला? कोणीच मारला नाही आजपर्यंत. काल मला खरं खरं बल्ली भाईने डोळा मारला होता. व्हिडिओ मी काढताना टाकन मी, त्याने असा डोळा मारला होता. आणि दुसऱ्या दिवशी त्याला पण मी आता हे पाठवतो, थांब ना, मला तू डोळा मारला होता म्हणून हे झालेलं आहे. आणि असा डोळा दुखतोय ना खतरनाक. आणि मला पहिल्यांदा झाले म्हणजे डोळ्यावरती काय मुंगी चावली किंवा रांजणवाडी आली, काहीच समजा ना. रांजणवाडी तर नाही दिसत आहे. रांजणवाडी असेल? नाही, रांजणवाडी नाही दिसत आहे. काय होते? डोळा दुखतोय का? दुखतोय. आता झोपेतनं उठल्यानंतर मी बघितलं, म्हणलं डोळा काय झालंय माझ्या. डोळा असं नाही नाही नाही, मुंगी. कसं दुखतोय मला सांगा. असं आतून दुखतंय, असं वर केलं ना. हा, मग रांजणवाडी आली? नाही रे, मुंगी सुजलंय बघ ना केवढा. त्यावेळेस मला माहिती की माझा डोळा कसा दुखत होता. मला पण आली होती ना. पण तुमचा आधी एक दिवस आधी डोळा दुखत होता का? नाही ना, तसलं काय नव्हतं. मग मुंगी चावली का? बघू. मुंगीच चावली रे. मुंगीच चावली? तू काय म्हणते मुलगी चावली का? हे तर कोण चावून? कुठली मुलगी येऊन डोळ्याला चावून? गालाला चावली तर असंच बोलले मी. काय मनावर घेता का? मनावर नाही घेते म्हणून सांगतो तुला. डोळा मारला असेल तर होतं. मला काल डोळा मारला, मी खरं खरं सांगतो तुला. काल मला बल्ली भाईने डोळा मारलाय व्हिडिओ काढताना. तर आता बल्ली भाईला दाखवणार आहे मला डोळा तू मारला आणि मला डोळा आला. ते काय कुठलं गाणं आहे ते? मारला डोळा. कुठला डोळा? ते गाणं नाही का ते डोळा? आता गाणं नाही का आलं ते? कुठलं गाणं आलंय? ते डोळा. आपण त्याच्यावर रील काढली ना. आता मला आठवत नाही. मला पण नाही आठवलं, पण दुखायला लागलंय नाही का. आता काय करायला लागलं? आता काय नाही, ते परत एकदा डोळा मारायला का त्याला मला, म्हणजे इकडं बी म्हणजे लेवल होऊन जाईल. रांजणवाडी झाली? रांजणवाडी नाही रे, रांजणवाडी फोड येते अशी, त्याला फोड येते. माझा पण डोळा सुजला होता सेम असाच. असा का? काय झालं तुला? मला रांजणवाडी चालते. हा का? फोड आली असेल की छोटी? फोड नाही रे. हा, फोड मला जाणवत होती. नाही, मला असं वाटतंय डोळा मारल्यानेच झाले. मी आता परत एकदा त्याला फोन लावतो. आता त्याला म्हणतो तू ये मला परत एकदा डोळा मार, म्हणजे इकडं बी नाही हे तरी कमी होईल. 3 डोळा मारून घेतो, 1 2 3. इकडं म्हणजे इकडं येईल आणि परत 2 डोळे, म्हणजे इकडचं कमी होईल, इकडचं कमी होईल. काय पण मशीनने मारलाय डोळा. ते गाणं नाही का तसं व्हायला लागलं. कसला दिसतोय मी ते? हा पिक्चर बघितला. असंच फिरणार आहे का तुम्ही? मग आता असं डोळा चष्मा लावून फिरतो, बरोबर गोगल लावून फिरू. हा लावू का? बघ बरं कसं दिसतंय. कोणाचा चष्मा आहे? हो, पायात नाही दिसत आहे ना? दिसतंय की भला मोठा डोळा दिसतोय. हा का? अरे चष्माला तुझं ते नंबरचं जाऊ दे, धुळच जास्त बसली. म्हणजे
डाग जास्त पडले तर असं म्हणते. वापरत नाही ना जास्त. हा ना, पण दुखतोय माहितीये का. मग तो दुखणारच आता, अख्खा दिवस दुखणार. मशीननी मारलाय डोळा, ते गाणं नाही का ते. दुखणार 2 दिवस दुखणार डोळा. हा का, गॉगल लावून फिरायला लागला आता. मला त्यात वास्तव पिक्चरची आठवण आली. त्यातला विठ्ठल कहाणी नाही का असं, बघितलंय का वास्तव पिक्चर? जाऊ द्या. एक टाइम था बम्बई में विठ्ठल कहानी का राज था, साला वहीच जिन ये दोनों वापस लाएंगा. कसं वाटायला लागलं फिलिंग. त्याच्यावर आता एक रील काढू का? काय नका काढू. एक टाइम था सुलेमान भाई जब बम्बई में विठ्ठल कहानी का राज था, और अभी ये दोनों वही दिन मेरा वापस लाएंगा. राहू द्या. आलं का लक्षात? झालं नाही का डोळ्याला? अरे म्हणजे ते डायलॉग सांगतोय मी तुला, मला आठवलं. म्हणजे ते नाव पण सूट झालं मला विठ्ठल कहाण्याचं. रांजणवाडीच आली असेल तुम्हाला. नाही, आणि केस पण बारीक वाटतं ते ना, तर ते उठून दिसते असं एकदम मला, नाही का. डोळाच तसा आहे तुमचा. मशीनी मारलं ते गाणं आठवणा मला. मी लय असं फील करतोय गाण्याचं. त्या आता ते गाणंच टाकतो त्या ह्याच्यावरती मी. कशावरती? ते ह्याच्यावरती बघ ना, मी काढतो ना आता ह्याच्यावरती एखादा व्हिडिओ. सुजले रे. सुजणार अजून 3 दिवस रे. आणि अजून 2-3 दिवस सुजणार ते. डोळ्या मारून त्याला बल्ली व्हायला सांगतो मी. थांब, रीलच काढू नाही शकत तुमचा दादा आता. काय रील काढणार त्याला काय, गॉगल घालून काढू आपण रील एकदम मस्त. रील काढू. पाणी लावू खायला बरं होईल का? पाणी लावू का डोळ्याला? नाही होत. हा, आता आंघोळ करा. आणि परत डोळा मारायचा आता त्याच्याकडे. त्याला म्हणतो 2 डोळे मारताय. कालची रील बल्ली व्हायची. कुठे तुझा फोन? राहू द्या, दाखवायला टाका. टाकतो ना बघ. त्याने असा डोळा मारला, ते मला म्हणला मला डोळा मारा येत नाही. त्याने डोळा मारलाय. काल दुपारी मारलाय डोळा, आणि संध्याकाळी डायरेक्ट डोळाच आलाय मला. हा डोळा आलाय. त्याच्यावरती आता उपाय बघायला लागेल. ते काहीतरी माती बिती लावतात. दुखतोय पण खरं असं उचलला की माहिती. माती नाही, रांजणवाडी आले असेल ना, बोंबील का सुकटचं फिरवतात. शी, त्याचं नाव पण नको घे. शी, खरं त्याचा वास पण आपल्याला झेपत नाही. मग मी तेच फिरवलं होतं तेव्हा कमी झालं ते. बोंबील फिरवायचं काय? काही पण सांगते. गोळ्या औषध असते त्याच्यावर. बोंबील फिरवा, बोंबील फिरवा. तुम्ही लय दवाखान्यात मशीन मारलाय डोळा, आणि मला आलाय डोळा. मी तुला मारू का डोळा? काय नको मला डोळा मारायचा. येतो मारायचं का? डोळा दुखत असेल तुला. खाली केल्यावर नाही दुखत, वर असं उचलला ना असा. विठ्ठल गाण्या हाय, तुला मारतो. तुला आला तर बरं होईल. काय बरं होईल का? बसा. तुला बी भीती वाटते म्हणजे डोळा मारलं तुला पण? मला आलं होतं की पहिले, येऊन गेले मला. अगं हे पण मुंगी चावली मला माहितीये. हे रांजणवाडी नाही तुम्हाला आता 1 दिवसात. आपण सुजलं रे चांगलं. हे दुखतंय. रांजणवाडीच आली तुम्हाला. हा ना, दिसतंय का त्याच्यामध्ये सुजल्याने फोन मध्ये? सुचतंय, दिसतंय की. आता असं डोळे बंद केले ना तुम्ही, असे ओपन असे खाली केल्यावरती नाही दिसत. डोळे उघडा की जरा. अरे उघडा ना, एवढंच उघडता येते. मग तुम्ही दोन्ही डोळे उघडा की नीट, मग दिसेल ना. बघा कसले बटाट्या. आता उघडा म्हणले ना, दुखतोय आता. हे रांजणवाडी ज्याला येते त्याला विचारतो मी. मला आलती की, मला माहिती की. तू म्हणती बोंबील फिरवा, मासा फिरवा, डॉल्फिन फिरवा. दवाखान्यात जावा. याला छापत्ती लावतात वाटतं. माती लावतात माहिती का? है ना, माती लावतात, काय काय लावतात. आईला काय काय लावतात? आईला विचारा, तुमची आई सांगेल बघा तुम्हाला. लय भन्नाट उपाय सांग. आई लगेच तयारच करून ठेवून मलम. तसला मला विलमचा उपाय नाही, मला बी माहिती. मी याच्यावर सांगत नाही. हा का? शी घाणेरडी. शी काही म्हणते बघ ना. कसला आलाय? फोन आलाय का मला? ठीक आहे, चला गाईज, कसा वाटतं हा व्हिडिओ नक्कीच कमेंट मध्ये सांगा. तुमच्याकडे याच्यावरती उपाय असेल तर मला कमेंट मध्ये सांगा, म्हणजे मी तो उपाय ट्राय करून बघतो. गोळ्या औषध तर खाणार आहे, पण बघा ना ते गाणं आहे, मशीनी मारला डोळा. आणि मला कुठल्या पोरीने बिरीने डोळा नाही मारा, मला बल्लीबाईने डोळा मारला. कळलं का तुला? हा, तुला मारतो मी आता डोळा. माझा डोळा येऊन गेली ऑलरेडी. मग एकदा आलेले परत येत नाही का? काय नाही येत म्हणते. याव मी म्हणतो, घे मग. मश्करीत घेते का मला? तू घे. हे डोळे मारते. पण मला खरं मी त्याच्यामध्ये टाकतो गायचं. मी नाही का, मला बल्ली भाईने काल मी त्याचा व्हिडिओ काढत होतो. तो कधी काढत नाही, म्हणजे माझा मित्र आहे, तुम्ही त्याला भरपूर वेळा ब्लॉग मध्ये बघितला असेल.
तर त्यांना मी काल शूट करत होतो. वल्लीबाईचा काल बर्थडे होता, तर असं शूट करता करता त्यांनी मला असं, मी त्याला म्हटलं होतं असं डोळा मारला आणि दुसऱ्या दिवशी डोळा आलाय. तर आता मी त्याला सांगणार आहे ही गोष्ट फोन करून की असं असं झालंय, तू परत कुणाला डोळा मारू नको आणि मला ये आणि 3 डोळे मार, म्हणजे परत इकडे येईन आणि 2 डोळे परत जातील. तर चलो गाईज, कसा वाटतं व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा. बाय 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 बाय.